रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. चला तर आज आम्ही चाललो आहे विठोबरायाचं दर्शन घ्यायला पंढरपूर येथे. तर आमचा आज अचानक नियोजन झालं. हे आम्ही कालच ठरवलं होतं. सकाळी चालू होतं नियोजन. सकाळी जायचं 6 वाजता. नियोजनात थोडा व्यत्यय आला तर आम्ही आता निघालोय 10 वाजता. हे जवळपास 4 तास लेट झालोय आम्ही. पण आहे रस्त्यावर आहे, आता आम्ही मार्गावर आहे पंढरपूरच्या दिशेने. अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आम्ही चाललोय पंढरपूरला. चला. पण 6 वाजताचं नियोजन होतं ते 10 वाजता झालं पण कॅन्सल नाही झालं. तर आता आम्ही सध्या आहे तरसवाडीच्या घाटामध्ये. तर इकडे तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. घाट पवन पाहू चक्कीचा शकता. वगैरे व्ह्यू दाखवतो. छान असा निसर्ग आहे इकडे. असं आहे निसर्गरम्य वातावरण. आम्ही आता घाटातून प्रवेश करत आहे तरसवाडीच्या घाटातून. पाहू शकता किती सुंदर हे निसर्गरम्य वातावरण. तर आम्ही आता आमची पंढरपूरच्या दिशेने वाटचाल चालू केलेली आहे. तरी आज श्रावण महिन्यातला शेवटचा दिवस आणि शनिवार असल्यामुळे आता जाऊन बघूयात पंढरपूरमध्ये किती गर्दी आहे. विठुरायाचं दर्शन चरण दर्शन होतं की नाही बघूया. आपण असा विचार करून चाललोय की आपण चरण दर्शन घेऊनच यायचं आहे. पण आता जर जास्त गर्दी असेल तर मग मुखदर्शन घेण्याशिवाय पर्याय नाही. बघूया आता काय होतंय ते. रामकृष्ण हरी. बघूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला अपडेट देत राहू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खरं तर आम्ही दोघांनी ठरवलं होतं पंढरपूरला जायचं. पण आमचा मोठा भाऊ अमोल याला विचारलं येतोयस का पंढरपूरला. तो कोणत्याही क्षणाचा विचार न करता एका पायावर तयार झाला पंढरपूरला येण्यासाठी. वारकरी वेशात तयार आहे आणि आम्ही चाललोय आता चौघ पण पंढरपूरला. निसर्गाचं दर्शन घेतलं. नमस्कार मंडळी. 2 तासाच्या प्रवासानंतर तब्बल 100 किलोमीटर प्रवास करून आमचं पंढरपूर नगरीत एंट्री केलेलं आहे आम्ही. पाहू शकता. शंभर किलोमीटरचा प्रवास करून आता आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलो आहे. गाड्या वगैरे पार्किंग केलेल्या आहेत आणि आता हे भगवान श्रीकृष्ण मंदिराजवळ आहे. आता इथून अल्पोपहार थोडासा करणार आणि दर्शनाच्या रांगेमध्ये उभं राहून विठुरायाचं दर्शन घेणार. तर आता चला आपण या हॉटेलमध्ये जाऊन जरा अल्पोपहार करून घेऊया थोडासा. समोर तुम्ही बघत असाल मेन आपल्याला मंदिर दिसत आहे. हे बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतो. तर ठीक आहे, आता पहिला आपण नाश्ता करून घेऊया आणि मग दर्शनाकडे जाऊया. धन्यवाद. आता पश्चिम महाद्वाराकडे जात आहोत आपण. तर आज गर्दी जरा कमीच वाटते. बघू शकता. एकदम भक्तिमय असं वातावरण आहे आणि पाऊस येण्याची सुद्धा शक्यता वाटत आहे. पश्चिम महाद्वार त्या साईडला तुम्ही बघितलं लाडू प्रसाद केंद्र आहे आणि हे पश्चिम महाद्वार. आणि आता आपण पश्चिम महाद्वाराकडे पुढच्या साईडला जात आहोत, जिथून आपल्याला चरण स्पर्शाची जी दर्शन लाईन आहे त्या रांगेत जाऊन उभं राहायचं आहे. तरी माझ्यासोबत केशव, अमोल आणि समोरचे महाराज आहेत. आता आपण थोडं पश्चिम महाद्वारापासून थोडं पुढे आलेलो आहे आणि इकडे रुक्मिणी द्वार VIP गेट आहे. हे तुम्ही बघू शकता.
आणि असं एकदम पावसाचं वातावरण झालेलं आहे. ते बघा ढग वगैरे कसे आलेत. एकदम भारी असा निसर्गरम्य व्ह्यू आहे इथे. असं एखादा दर्शन पाहिजे तर असतं मोकळ्या वेळेतच आलं पाहिजे इकडे. आपण आषाढी एकादशी कार्तिक एकादशीला येतो पण खूप सारी गर्दी असते. मग असं म्हणजे इतर दिवशी आलं की गर्दी जरा थोडीफार कमी असते. त्याच्यामध्ये आपल्याला सर्व काही बघता येतं व्यवस्थित. हे बघा कसं दिसतंय. हे मेन मंदिर आहे आपलं. आता आपण इथून सरळ पुढून राईट मारून मंदिराच्या जवळ जाणार आहोत. दर्शन आता इथे समोर ज्ञानेश्वर श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप आणि ही आपण नामदेव महाराजांची पायरी पाहत आहोत. आणि हे मुख्य मंदिर, त्याच्या आतमध्ये जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचंय. तर आता आपल्याला मोबाईल जमा करावा लागेल. त्यामुळे आता इथून पुढचा व्लॉग दर्शन घेऊन आल्यानंतरच तुम्हाला सांगेन की आम्हाला रांगेमध्ये किती वेळ लागला, दर्शन व्यवस्थित झालं की नाही हे सर्व तुम्हाला अपडेट देत जाईल. ही संत नामदेव महाराजांची पायरी बघून घ्या अशी आहे. आणि दर्शन मंडपची रांग आहे. आता आम्ही इकडे मोबाईल जमा करून जात आहे. तर पुढची जी काही अपडेट असेल ती आम्ही तुम्हाला देऊ. धन्यवाद. तरी पहा दर्शन रांग इथून आहे आणि आम्ही आता याच दर्शन रांगेतून चरण दर्शन घेऊन आलेलो आहे. आणि आता बाहेर आल्यानंतर संत चोखामेळा समाधीचं दर्शन सुद्धा घेतलेलं आहे आम्ही. हे तुम्ही बघू शकता संत चोखामेळा समाधी. आणि ही समोर आहे ती नामदेव पायरी. याचं सुद्धा आमचं दर्शन झालेलं आहे. हे बघा नामदेव पायरी बघून घ्या. चला चला तर आता आपण चंद्रभागे नदीचं दर्शन घेऊया. जोरदार झालेल्या पावसामुळे चंद्रभागा नदीला धोक्याची पाती ओलांडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. तरी आपण आता जाऊन बघूया तिथली परिस्थिती काय आहे, चंद्रभागेमध्ये किती पाणी आहे आणि किती नाही ते आपण जाऊन बघूयात आता. तर आता माझ्यासोबत आहे केशव. केशव, तुला कसं वाटलं पंढरपूरमध्ये श्री विठ्ठलाचं दर्शन घेऊन कसं वाटलं तुला? तुझा काय अनुभव आहे? भारी वाटलं. एक दीड तास आपण रांगेमध्ये उभं राहून ज्यावेळेस आपल्याला चरण दर्शन विठ्ठलाचं भेटतं खूप आनंद आणि एकदम भारी वाटतं. बरं आता आपण अमोल महाराजांना विचारूया त्यांचा काय अनुभव होता. अमोल महाराज लाजतात कॅमेऱ्यात बघण्यासाठी. महाराज तुमचा अनुभव कसा होता ते सांगा. दर्शन घेतल्यानंतर मन समाधानी आहे. आता कोठे धावी म्हणून तुझे चरण देखील या भाग गेला शीन गेला अवघा झाला. प्रेम रसे बैसली मिठी आवडी लाटे नका असेल का म्हणे आम्हा दोघं विठ्ठल भोगे खरे माफो. दर्शन घेतल्यानंतरचा आनंद आहे हा सांगता येत नाही. साखर खाणारानं सांगावी साखर कशी आहे बघणाराला सांगता येणार नाही. बघणाराला सांगता येत असल्याचा दर्शनाचा आनंद कळला नसतो. तर आपल्याला छान असा एक उपदेश केलेला आहे महाराजांनी. तर आता आपण पोचलेलो आहे चंद्रभागेच्या तीरी. ही बघा सध्याची परिस्थिती. या बोटी कधी वापरतात मग? या बोट कधी वापरतात रे? तुम्ही हे बघू शकता पुंडलिकाचे मंदिर अर्धे पाण्याखाली गेलेले आहे या चंद्रभागेच्या नदीमध्ये. अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखील. या 360 तीर्थ बघितलेल्याचं पुण्य आहे. तुम्हाला कुठल्याही तीर्थाला जाण्याची गरज नाही. अवघी या संता एक वेळ भेटली पुंडलिक दृष्टी देखील. या अवघीच पापे केली ती पुण्याची गणना कोण करी. हसवणी संसारी जीवी वगैरे वेदशास्त्र उभारी पाहिजे. संसारामध्ये असताना सुद्धा तुम्ही जीवेनं नामस्मरण करू शकता. तुम्हाला इथपर्यंत येण्याची गरज नाही. पण आला तर बिना दर्शन घेऊन जाऊ नका.
असं महाराजांचं पूर्णपणे मत. म्हणून चंद्रभागा लिंग पुंडलिक अनेक दर्शन विठवलं विधी तो हरिकथ आणि कीर्तन श्रवण करावं इथं आल्यानंतर. भाग्यामध्ये असेल नाच कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू दे, आपल्या भाग्यामध्ये असेल तरच ते घडणार आहे, अन्यथा घडणार नाही. म्हणून कीर्तनाचं उलट केलं तर नर्तकी होतो, नर्तकीला जास्त सगळं गर्दी असते, पण कीर्तनाला गर्दी नसते. प्रवचन 1 तास आहे, कीर्तन 2 तास आहे, तमाशा रातभर आणि पार्टी रातभर आहे. तुम्ही ठरवायचं काय खायचं ते. राधे रामकृष्ण हरी. तर मंडळी अशा तऱ्हेने आमची कंप्लीट झालेली आहे आणि आम्ही असं घराकडे पाठवत गेलो. Bye.